हॅलो, नमस्कार सगळ्यांना. आज लसूण लावणं सुरू आहे. तर मम्मा तिकडे गेली आहे, मी पण तिकडेच चालले होते. तर इकडं आपल्या घराच्या मागची बाजू आहे, दाखवते. बॅकडोर आहे, इकडून ही मागची बाजू आहे जांभळीच्या बाजूची. इथे आपले वांगे वगैरे लावलेत घरच्या पुरते. वांगे आहेत, हिरवे वांगे आहेत, मम्माला खूप आवडतात हिरवे वांगे, चेरी टोमॅटो. आणि मी चप्पल घालायला विसरली. टमाटो आहे इकडे. आई हाय. उद्या रविवारी अंकित तू एकटीच येणार उद्या. एकटीच म्हणजे? पप्पा नागपूरला चालले, भैयाच्या मित्राची एंगेजमेंट आहे, ते उद्याला चालला. ये दोघी भैया नाही का? छोटा भैया आहे. हो. काय म्हणायला लागली. मावशी आलाय मग त्याने आणले का म्हणलं तुझी दिदी का भैया आहे का मग ते आली मला असं लागली. मग असं आलं. कोण आलं? शारदाजी. म्हणलं कोणतरी आलं. आमच्या पप्पाच्या आत्या आहेत. आमचे ब्लॉग चालू आहे. कशा आहेत? काय नाव तो म्हणू तू? कस काय रस्ता विसरला आज तुम्ही? अगं आज यांच्या मावशीची वास्तू त्यांची जालन्याला. हां हां मग म्हटलं त्याला इथं पण बोलू, रामकृष्ण अण्णाची पण भेट घेऊ. मग ॲक्सिडेंट झाला तर काढू ना, तुझं पण पाहून घ्यायचं. तुझी प्रगती खूप प्रगती चालू आहे तुझी. अभिमान आहे मला, अभिमान आहे मला माझ्या नातीची प्रगती पाहून. हा, इथे लावणं चालू आहे आता. तिथे बाहेर आहे भैया असं. कृष्णा कुठे? भैया कुठेतरी गेला असेल, गाडी नाही आहे का समोर? नाही, तो डिझेल आणायला गेलाय. बरोबर आहे. जालना. इथे हां हॅलो. आता ते पोल्ट्रीचा आणि आमचा काहीच एक संबंध नाही बरं का. फक्त तुझ्यामुळं पाहायला लागली मी पोल्ट्री, की तू करून राहिली याचा अभिमान आहे मला. काढणं पडते नाही का? त्याच्या आम्ही 10 लांब आहे, आमच्या घरात माळ आहे. जयदीप खातो ना? नाही नाही का? नाही. पूजा तर खातच नाही. पूजा नाही. मुक्ताला शिकवा आता खायला. जयदीप नाही, कांचन नाही. मुक्ताला शिकवा. पाहुणे खातात ना? पाहुणे खातात. आणि ओवी? ओवी अंडे. ओके. मग काय झालं? फोन करायचा, घ्यायला आले असते ना मी. गाडी चालू होती ना. हा मग ब्लूबेरी हे चांगलं आहे बडा. जांभूळ आणि हे लिची लिची. मला टापून करायला काय हरकत नाही. जांभूळ आणि लिची चालतं ना. अंकिताला घेऊन जाऊ ना. केशर करायचं पण अशी 2-3 एकर. सांगा फक्त. केशर केसर केसरचं झालं. केशरचं तर रोप इकडे मिळतील ना पण आता. त्याचं वास येईल तुम्हाला ते. लवंग, दालचिनी, दालचिनी. फार सुंदर आहे. कसं मला तर वाटतं याची पानच उघडून टाकले की झालं. टाकायचं सगळे मसाले तर त्याच्यामध्ये टेस्ट येते. ते पान तोडून पाय वास पाहिजे. ज्या मसाल्याचे विचार करशील नाही असं उघडून असं हे करा, त्याला थोडं चुरगळा. इतकं तोड म्हटलं तर तुला बंद एवढं तोडत असतात. असं चुरगळा त्याचा.
आणि वास आणि ज्या मसाल्याचा विचार करताल ना त्याचा वास येईल तुम्हाला. पानाचा वास घेतो ते आपल्या हा हा विलायची, पण विलायचीचं पान बी तोडलं तर पानाचा वास आहे त्याला. कलमा बांधलेला आहे का? कलमाच आणलं ते पडले ना वाळू द्यायचे. वाळले की फक्त साल्ट काढायचं, आतमध्ये कापूर तयार होतो त्याचा. बी आहे माझ्याकडे. आहे का? कुंकू राहिलेलं आहे आपलं आणायचं त्याचं बी आहे पप्पा. माझ्याकडे, मी पाठवून देईन. चालतं ना. खूप महाग आहे. हो मोठं लेवल पर्यंत झालं. त्याला असं काही सावली करायचं काम नाही. ते सावलीच्या हिशोबानेच जे मोठे होणारे झाडं आहेत का ते अशा झाडांच्या जवळ लावले त्यांना सावली लागते. ठिबक तलाव चालू करून दिलं. त्याचे आपलं खोड असतं का, फणस कसं खोडाला लागतं तसं खोडाला करवंदासारखे हे लागते त्याला, फळ लागते. पण मागे बाबा ऑलिव्ह आणि ॲप्रिकॉट जरदोड त्याच्या पलीकडच्या लाईनला अंकिताला अंजुला अंजुला जयदीपचं वाढदिवस. जयदीपच्या वाढदिवसा दिवशी पहिल्या वाढदिवसाला दाखवलं होतं ना. तिला बघा आठवण आली. तिला दर वाढदिवसाला आठवण असती. म्हणजे जयदीपचा वाढदिवस आला की मम्मी म्हणते आज पहिल्यांदा पप्पानी मला बघितलं होतं. मशीन घरीच तयार केली. संध्याकाळी आमचं रुद्राक्षाचं झाड आहे, त्याला मस्त रुद्राक्ष आलेले आहेत आता. 3 मुखीच आहे आजी ते. 3 मुखीचे का? हम्म पिकलेलं नाही पण जास्त. हम्म पिकलेलं असतं ना मग तो फुटत नाही. हो कच्चा असं टिचतो तो आतमध्ये, चिर पडते त्याला. काही उपयोग पडणे त्याचा सोडून. पहिल्याच वेळेस लागले त्या वर्षी त्याला. अरे वा, चांगले लागले ते. हो. आम्ही तिथे रस्त्यानं पाहिले होते ना, हम्म तर ते बाया होत्या आमच्यासोबत. हा तर ते काय वेचायला चालल्याशा. हा मग त्या बाया काय वेचू लागली, आम्ही विचारलं, म्हणलं काय म्हणलं रुद्राक्ष. म्हणलं काय नारळ पडलेली वगैरे, तर त्याच्यातल्या काही नारळांची ही कोंब आलेली होती म्हणून मग आता पाण्यामध्ये ठेवलेत ते. याची रोपं लावू आपण तयार करून. आता आपलं काय आहे, खोबरं असेल, खोबऱ्याचं तेल असेल, शक्यतो घरचंच असतं नारळाच्या झाडांमुळे. त्याच्यामुळे एक सेल्फ डिपेंडन्सी होते फार्म असल्यामुळे. सो ती असणं पण गरजेची आहे. कारण म्हणजे जेवढ्या गोष्टी आपण स्वतःहून पिकवू शकतो किंवा स्वतः आपल्या शेतावरती आपल्या नजरेसमोर तयार होत आहेत आणि दॅन वी युटिलाइज इट, त्यानंतर आपण त्यांचा वापर करतो, त्याची मज्जाच वेगळी आहे. ऑलमोस्ट आता ह्या फार्मवरती एवढ्या व्हरायटीजचे आम्ही झाडं लावलेत ना की म्हणजे तुम्ही जर आले सो इट्स गोइंग टू बी अ पिकनिक आलसे. म्हणजे मन रमण्यासारखं सगळं आहे. प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी, प्रत्येक झाडाचं कुठलं तरी कसं तरी वैशिष्ट्य त्याचं असणारच आहे. आमची मम्मा आहे आणि 2 मिनटं शांत बसवत नाही हिला कायम असं काहीतरी पाहिजेतच आहे की काहीतरी काम पाहिजेतच आहे. होत नाही तरी पण काही ना काही आपलं चालूच ठेवणार. पाय फ्रॅक्चर झालेलं होतं तिचे. त्या पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे तिला आम्ही जास्त काही असं बाहेरचं करू देत नाही. पण तिचं असं आहे की ती मांडी घालून बसेल, पण थोडंफार का होईना तेवढं तर करणारच. नाही का मम्मी? इकडे बघ, इकडे बघ. मी समोरून येते ना, मला चिडती ऊन येतंय म्हणून. स्वतः उन्हात बसलीये मी. काय सूर्याचं बटन बंद करू मी जाऊन आता? पाडशील मला. ती किती फोकस्ड आहे. तिला काही घेणं देणं नाही आहे. तिला कॅमेरा वाचून काही घेणं देणं नाही. तिला माझ्या वाचून काही घेणं देणं नाही. तिचं काम सध्या लसणाशी आहे, मग तिचं फुल फोकस लसण आहे. सर कसं शरक सरक, मी लावते.
चाललंय कोळको ते चालू तिकडे चालवायचं तर याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळाच भाजीपाला आपल्या घरच्या पुरता सगळाच घेणार आपण, जेवढा पण भाजीपाला आहे तेवढा सगळा भाजीपाला इथे घेऊ 10 गुंठ्यामध्ये घरच्या पुरता. मम्मीचं म्हणणं आहे लसण, कांदा, जिरे, ओवा, सोप, बाकीचा पण दुसरा भाजीपाला थोडा थोडा, कारण आपलं काय शक्यतो मोहरी घरचीच असते दरवर्षी, जिरे पण आता 1-2 वर्षापासून घरचेच असतात, हळद घरचीच असते, परत खोबरं घरचंच असतं, भाजीपाला पण ऑलमोस्ट घरचाच घेतो आपण, थोडा किरकोळ वगैरे बाहेरून आणतो, जेवढे वांगे टमाटे जे आहेत ते घरचे असतात, मिरची टमाटे, हा तेच ना मग ऑलमोस्ट सगळ्याच भाजीपाला आला त्याच्यामध्ये. तिकडच्या बाजूला वेल लावू सगळे असे वरती चढवता येतात तिकडून. इथं सगळा भाजीपाला, मेथी, पालक, चुका, करडी, शेपू, कोथिंबीर. पलीकडचा एक जो वर्म आहे का तिथं बटाटे लावलेले ते बघ उगवले, तो तसाच पुढं करून त्याच्यावर बटाटेच लावायचे. बटाट्याचा अर्धा पण नाही येतो तर नाही ते लावू ना पुढं, मग इकडं गवत नव्हतं की सापच नव्हतं केलेलं, मी ते आणून लावलं होतं. मी त्या दिवशी बटाटे कापले तर ते कोंबलेले होते, मी आणले लावून दिल तिथं ते. टिकली पडण. अगं थांब ना. विद्यार्थी आहेत किंवा नवीन जे तरुण आहेत सध्या शेतीकडे वळण्यासाठी प्रश्न त्यांच्या मनात असतो, वळायला पाहिजे का, परवडते का, तर एक जेमतेम बाबा तुम्ही मेहनत केली तर परवडू शकते असं आपण सांगायचं आहे. आपल्याला काय एक्स्ट्रा किंवा जास्त हे पण सांगायचं नाही वाढून, सगळ्यात महत्त्वाचं त्यांना गायडन्स मिळावं. ते द्या कॅरी बॅग. छोटे छोटे बाईट घेऊ, म्हणजे विविध लोकेशनला 2-4 या, तिथे दोघं पण या तुम्ही.
तिथे घेऊ लाईटच्या समोर. नाही ते म्हणलं ना आता ते आमच्यामुळे झालंय परेशानी, आता काय करावं. पहिल्यांदा शिड्यावर कोंबड्या येत असते. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध गावरान कोंबडीचं शेड जे आहे ते जालना जिल्ह्यातील गोलापांगरी या गावी आहे. नमस्कार, जनता न्यूज या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी अजमेर सर. आज आपल्यासोबत शिक्षक असताना लॉ चालू आहे का? बरं. मग आणखीन एक दुसरं उच्च शिक्षणाची पदवी घ्यायला सुरुवात आहे. तर ताई, काय सांगाल तुम्ही सुरुवातीला या व्यवसायाकडे येताना घरच्यांनी किंवा तुम्हाला कसं वाटलं की या व्यवसायाकडे आपण गेले तर लोक नाव ठेवतील किंवा सपोर्ट मिळेल का? आम्ही या व्यवसायामध्ये जसं भैया बोलला, आम्हाला असं नवीन नव्हतं ॲग्रिकल्चर फील्ड. आमचं फॅमिली बॅकग्राऊंड असल्यामुळे आणि घरच्यांचा एक सपोर्ट होताच आम्हाला. कारण आमचं जे विजन होतं ते म्हणजे घरच्यांना प्रॉपर कन्वे पण झालं की यांचं दृष्टिकोन काय आहे, यांना त्याच्यातून काय मिळवायचं आहे. आणि घरच्यांचं एक होतं की माणुसकी नाही सोडायची कधी. त्यामुळे आमचं जे विजन होतं ते माणुसकीला धरून होतं आणि एक समाजाच्या साठी चांगल्या दृष्टिकोनाने काहीतरी करत होतो. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार घरच्यांनी कधी केला नाही, आम्हीही कधी केला नाही, कधी करणारही नाही पुढे. फक्त काहीतरी जे काही चालू आहे शेतीला जोड व्यवसाय आणि अनेक लोकांना तुम्ही मार्गदर्शन सुद्धा करत आहेत. तर आता महाराष्ट्रामधून कोणत्या कोणत्या ठिकाणाहून लोक भेट द्यायला आले होते आपल्या फार्मला? आपल्याकडे महाराष्ट्रामधूनच नाही, आपल्याकडे जवळपास आता मेरठवरून येऊन गेले, उत्तर प्रदेश मधून सुद्धा. उत्तर प्रदेश, परत कर्नाटक, ओडिसा, त्याच्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा, केज झालं, परत कर्जत झालं, MP, मध्य प्रदेश मधून सुद्धा, दिल्ली झालं, मुंबई, पुणे, इकडे पण आपलं हिंगोली, म्हणजे ऑलमोस्ट सगळं महाराष्ट्रातलं एकही गाव असं नाही जे आतापर्यंत नसेल आलेले इथे. कारण 3 महिन्यात एक 25,000 पेक्षा जास्त विजिटर्स येऊन गेलेत. क्या बात आहे, 3 महिन्यात 25,000 विजिटर. गावरान जेवढं उंच बसेल तेवढं तो निरोगी राहतो. आणि आता जवळपास 1000पेक्षा जास्त हे सिलेक्टेड किंवा निवडलेले पक्षी या ठिकाणी आहेत. अंकिता मोरेताई आणि यांचं जे फार्म आहे ते पूर्ण महाराष्ट्राला आता प्रसिद्ध आहे. आता बरेच मुलींना असं वाटतंय की आपण या शिकून सुद्धा या व्यवसायाकडे वळलं तर काय होईल, लोक काय म्हणतील. त्यांनी सांगितलं फक्त महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारतातील 4-5 राज्यातील लोक इथं येऊन भेट दिले. हीच ही ह्यांची काय यशोगाथा आहे, सक्सेस स्टोरी आहे. किंवा आता हे तुमच्या अंकिता मोरे म्हणून पूर्ण महाराष्ट्रात इंस्टा, फेसबुक आणि विविध सोशल मीडियावर त्यांचं नाव आहे आणि आधुनिक उद्योजिका म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. आता तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यावेळेस समजा काही जॉब करत असतील, त्यांचा काय रिस्पॉन्स आहे? तुम्ही आता ह्या व्यवसायाकडे वळलात पारंपरिक. सुरुवातीला काय होतं, म्हणजे सुरुवातीला असं वाटायचं की यार सगळ्या काहीतरी जॉब करतायत, आपण काय करतोय. म्हणजे एक 2-4 महिने मला थोडंसं आलं होतं डोक्यामध्ये. डिप्रेशन असं नाही, कारण फॅमिली होती सोबत, पण ते 1-2-4 महिने असं होते की मी काय करतेय लाईफ मध्ये. कारण मला 99% सगळ्यांचं वे ऑफ टू पाथ एक दिसायचा ना मला, आणि असं वाटायचं की मी एकदम वेगळ्या रस्त्यावर गेली आहे. पण मग 2-4 महिन्याने परत असं झालं की नाही, ठीक आहे, जर का मी कुठल्या नवीन रस्त्यावरती चलते जिथे ढेकळं आहे, तिथे रस्ता नाहीये, म्हणजे मी काहीतरी नवीन मार्ग निर्माण करते. मग परत वापस ट्रॅकवरती आले, म्हणजे जे काही करते जर का मीच पहिल्यांदा करते तर चांगलं आहे. म्हणजे जर का पहिली कुठेतरी मी पहिली राहत असेल, चांगली गोष्ट आहे. मग आणि आज महाराष्ट्र आणि भारतामध्ये एक गावरान फार्म मध्ये योग्य नाव जे आहे तर अंकिता मोरेताईचं आहे. तर आता तुम्हाला जसं आता हे थोडासा वेळेचं हे झालंय, पण ठीक आहे, तुमच्या ह्या मेहनतीमुळे आम्ही इथपर्यंत तुम्हाला भेटायला आला. कारण का अनेक मुली विविध क्षेत्रामध्ये नाव केलंय, पण तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये असं दाखवलंय की नाही, महिला सुद्धा ह्या क्षेत्राकडे वळू शकतात. आणि बघा आता आपलं जर दिनाकडे आपण जर पाठीमागे वळून बघितलं तर सिंधू संस्कृतीपासून या लोकांनी ह्या व्यवसायाला जपून ठेवलंय. काही भीती नाहीये, कारण की आपण सगळ्या कंपाऊंडला झटका मशीन लावलेली आहे. आणि झटका मशीनमुळं बाहेरचा कोणताही प्राणी जो पक्षीची शिकार करणार आहे आतमध्ये नाही येऊ शकत. एकदा त्याला शॉर्ट बसल्यावर प्राणी जवळ येण्याचं सेमी एक्सटेन्सिव्ह मध्ये तो फ्री रेंज नाही. फ्री रेंज म्हणजे 24/7 रिस्ट्रिक्शन नसायला पाहिजे. बरोबर आहे. छोटे व्हिडिओ असतील तर मला नंतर सेंड केलं तर मी अटॅच करू शकतो. वर बसतो ते पूर्ण वर बसले, इकडे पण 2 बसले. हा पक्षी पूर्ण रात्रभर असाच राहणार सर. एकदाच वर चढला ना तो तिथे पलीकडच्या पण फांदीवर बसले, 3 बसले. हो, हो लगा पण
पाठीमागं बघू शकतात की या ठिकाणी बघा पक्षी जवळपास 15 ते 20 फूट आणि वरी जवळपास 25 फुटावर सर्व पक्षी बसलेले आहेत. आणि जसं सरांनी सांगितलं की 24 तास फ्री रेंजमध्ये राहणारा हा पक्षीसाठी यांनी नियोजन केलेलं आहे. हे किती दिवसाला कट केलं जातं? हे आपल्याला रोज Daily जसं जशी लागतं cutting तसं लागते कट तशी cut करतो केलं आणि जातं. रोटेशन एक 20-25 दिवसात त्याचं रोटेशन चालूच आहे. ठीक. हाच व्यवसाय असं नाही, बरोबर आहे. कुठल्याही व्यवसायामध्ये उतरताना जर तुमच्या डोक्यामध्ये हे येत असेल की लोक काय म्हणतील, मग तुम्ही कुठलाच व्यवसाय करू नका. बरोबर आहे. लाजून जमत नाही आणि लोक काय म्हणतील हे बोलून जमतच लोकं नाही. काय म्हणतील हा विषय कम्प्लिटली सोडून द्यावा लागेल. जर तो विषय तुम्ही बाजूला ठेवू शकत असाल तर मग तुम्ही काहीही करू शकता. बरोबर. ठीक आहे. तर सर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या पुढील व्यवसायासाठी शुभेच्छा. आणि नक्कीच तुम्ही अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सर्वांना तुमचा अभिमान आहे. सर भेटू पुढच्या एका महत्त्वपूर्ण मुलाखतीमध्ये. धन्यवाद. जय हिंद. हा इथे काही पक्षी बसला आहे. एक मिनिट इकडे घे. आणि त्या चाऱ्याचं नियोजन करण्यासाठी मोरे फार्मवर या ठिकाणी एक मशीन आहे. त्या मशीन बद्दल आपण माहिती जाणून घेऊया. सर आम्हाला या मशीन बद्दल थोडक्यात माहिती सांगा. कशी ही काम pellet करते? machine आहे. आपण जे फीड तयार करतो, फीडमध्ये मक्का, सोयाबीन, फिश पावडर, शेवग्याचा आणि तुरीचा जो पाला वापरतो, हे सगळं मिक्स करून आपण या मशीनमध्ये टाकतो. इथून त्याचे पॅलेट्स बनतात. बर. म्हणजे एक सुग्रास सारखं खाद्य तयार होतं. ते पक्षाला आपण फीड करतो. बर. कसं रेस करता पक्षाला त्याच्यावरही डिपेंड करतं. बरोबर. लहानपणापासून म्हणजे ब्रुडिंगमध्ये बरेच जण काय करतात, ब्रुडिंगमध्येच इतके अँटीबायोटिक्स देतात त्या पक्षाला की त्याच्या बॉडीला सवय होऊन जाते. बरोबर आहे. पण जेव्हा त्याला खरोखर इम्युनिटीची गरज असते तेव्हा तो वेट करतो अँटीबायोटिक्स, त्याची इम्युनिटीच डेव्हलप होते. तुम्ही रेस कसं करता ते डिपेंड करतं. त्यांना सवय चांगली लावली पाहिजे. आता दोन्ही उच्च शिक्षित या ठिकाणी तरुण आहेत आणि त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलंय की एक नवीन वर्ग तयार झालेला आहे. अगोदर लोक गावातलेच नाव ठेवत होते, पण आता सध्या मोबाईलमध्ये बॅलन्स असल्यामुळे बसल्या बसल्या लोक कमेंट करणारे पण आलेले आहेत. पण ज्यांचं नाव होतंय त्यांचाच इतिहास लिहिला जातो, अशी यशोगाथा आपण पाहिलेली आहे. सर वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया सर. धन्यवाद. आम्ही निघतात आता. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ताई तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. अनेक मुलींना तुमच्याकडून प्रेरणा घ्यायला पाहिजे, कारण का बऱ्याच कंपनीमध्ये आणि विविध ठिकाणी जाऊन उपयोग नाही. आपल्या मातीमध्ये सोनं निघतंय, तेच जर काढता आलं तर खरंच महत्त्वाचं आहे. मी जेवढ्या शेतीला भेट दिली, आता बघा मी म्हणलं ना माझा प्रवास कसा झाला. IAS ची तयारी, कोर्टामध्ये वकील म्हणून काम करणं, त्यानंतर शिक्षक म्हणून काम करणं. पण मला या सगळ्यामधून सुद्धा वाटतंय की तुम्ही इंटेन्सिव्ह जर ही केली, फार्मिंग केली कमी जागेमध्ये जास्त, तर तुम्ही दोघा तिघांना रोजगार देऊ शकता. आणि हेच तुम्ही दाखवलेले. त्याच्यामुळं अभिमान आहे तुमचा की वेळ पण दिला आणि तुम्ही ही यशोगाथा करून दाखवली. चालतंय. येऊ का सर? हो. माझा नंबर करा सेव्ह. ॲडव्होकेट. लग्नाची तयारी पण चांगलीच सुरू आहे. लिस्ट वगैरे केली आहे, पण वेळ पण भरपूर कमी राहिला आहे तसा. चालेल. आता दिवसभराचा जो वेळ असतो तो कामासाठी असतो आणि संध्याकाळचा आमची काही प्लॅनिंग असेल किंवा लिस्ट काढणं असेल, ह्या गोष्टीमध्ये जातोय आता थोडाफार. करायचं सुरू. चलो, तर आजचा ब्लॉग इथेच आपण एंड करू. छान ब्लॉग झाला आहे आपला आजचा, आणि एडिट करायला टाकायला किती वेळ जाईल काय सांगता येत नाही. ठीक आहे, चलो बाय.